श्रावणी सोमवार विशेष वरण भातासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप तूर डाळ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, गूळ, साजूक तूप किंवा तेल. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत त्यात हळद, हिंग आणि पाणी घालायचं. बटाटा पण उकडायला ठेवायचा. तांदूळ स्वच्छ धुवून घेत त्यात पाणी आणि मीठ घालायचं आणि कुकर लावायचा. वाफेवर सगळे जिन्नस शिजवून घ्यायचे. आता डाळ घोटून घेत त्यात मीठ घालायचं. झालं आपलं वरण भात तयार. पुरणपोळी बनवायचं म्हणलं की खूप सारं टेन्शन असतं, तर हे एक पॅरलली कसं करायची ही सगळी स्टेप ते आपण बघतोय. तर सगळ्यात आधी पुरण बनवायला घेऊयात. पुरण बनवण्यासाठी इथे 1 कप चणा डाळ मी घेतली. स्वच्छ धुवून ही चणा डाळ 2.5 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातली. सो यातलं पाणी मी उपसून काढलेलं नाहीये, पाणी तसंच आहे. यामध्ये घालूयात अगदी चिमूटभर हळद, यामुळे पुरणाच्या डाळीला रंग छान येतो. हळद घालणं ऑप्शनल आहे, लागलं तर 1 चमचाभर तेल घालावं, म्हणजे मग डाळ बाहेर येत नाही कुकरमधून. झाकण लावायचं आणि हाय हीटवर आहे ना, याला एक फक्त आपण वाफ किंवा स्टीम आणून घेणार आहोत. आणि मग त्यानंतर अगदी लो हीटवर ही डाळ आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. शिट्ट्या काढणार नाहीये. वाफ यायला लागली की गॅस रिड्यूस करायचा आणि वाफेवरच ही डाळ आपण शिजवून घेतो. पुरणाची डाळ शिजते तोवर वरण भाताचा कुकर लावून घेऊयात. त्यासाठी कुकरच्या बेसमध्ये 1 इंच पाणी घातलंय. त्यावर ही जाळी ठेवायची. अर्धा कप डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये घालूयात हळद, पाव चमचा हिंग. अर्धा कप डाळीसाठी 1 कप किंवा थोडंसं त्यामध्ये जास्त पाणी घालतोय. आता डाळीवर ठेवूयात बटाटा. बटाटा मी फोडून घेतलेला आहे, म्हणजे तो एकसारखा शिजला जातो. त्यावर तांदूळ. तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 कप तांदूळ आहे, त्यासाठी 2 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं, मिक्स करूयात. झाकण लावूयात. हाय हीटवर फक्त वाफ आणून घ्यायची आणि मग मीडियम हीटवर वाफेवरच हे सगळं शिजवून घेते. पुरणाची डाळ आणि वरण भात जोवर शिजतोय तोवर आपण कणिक मळून घेऊयात. 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये हळद घालते, पाव चमचा, आणि मीठ. हळदीने पुरणपोळीचं जे कव्हर असतं त्याला रंग खूप सुरेख येतो. आता हे मिक्स करूयात. थोडं थोडं पाणी घालून हलकीशी सैलसर कणिक आपण मळून घेऊयात. कणिक छान अशी मौसूद मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल. नॉर्मल पोळींची कणिक असते त्यापेक्षा सैल हवी, म्हणजे पोळी छान लाटली जाते. आता झाकण ठेवून कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी ही कणिक छान मुरवून घेऊयात. इथे ही चणा डाळ छानपैकी शिजवून घेतलेली आहे वाफेवरच, आणि स्टीमही बऱ्यापैकी रिलीज झालेली आहे. डाळ छानपैकी शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. आता काय करायचं ना, एक गाळणी आणि एक बाउल घ्यायचं. यातलं हे जे जास्तीचं पाणी आहे हे काढून घ्यायचं. हे पाणी म्हणजे आपण जी कटाची आमटी बनवणार आहोत त्यामध्ये हे जे उरलेलं डाळीचं पाणी आहे, या पाण्याचा आपण ते वापर करणार आहोत. शिजवलेली डाळ पॅनमध्ये काढून घेतली आहे. ही छान अशी मॅशरने मॅश करून घ्यायची. हे पुरण आहे ना, आपल्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. हे छान असं आधी डाळ व्यवस्थित चुरून घ्यायची मॅशर घेऊन. हवं तर मिक्सरला फिरवून डाळ घेतली तरी चालेल. डाळ इथे छान अशी मॅश करून झाली की यामध्ये आपण घालूयात 1 कप गूळ. 1 कप डाळ घेतली होती तर समप्रमाणामध्येच आपण गूळ घालतोय. गॅस चालू करायचं आणि हे आता शिजवून घेऊयात. गूळ घातल्यानंतर हे मिश्रण हलकंसं सैल झालंय, तुम्ही बघू शकाल. आता हे ना आणखी एक 10-12 मिनिटं मी मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे, जोवर हे हलकंसं घट्ट नाही होत तोवर. राईस छान शिजला, बटाटाही छान शिजलेला आहे आणि डाळ बघू शकता तुम्ही. डाळही छान शिजली आहे. यामध्ये हलकंसं मीठ घालूयात. हवा तर एक गुळाचा खडा पण घालू शकता आणि हे घोटून घ्यायचे.